हॅलो स्टुडंट, पहा विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रक्चर ऑफ ॲटम या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण आपलं दुसरं लेक्चर घेऊन हजर आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय तर ॲटम नेमका कसा राहतो, जी ॲटमची एन्शियंट हिस्ट्री होती त्या हिस्ट्रीबद्दल डिस्कस केलं आणि त्यानंतर लगेच आपण थॉम्सन सरांचं जे एक मॉडेल होतं ज्यामध्ये त्यांनी एक पॉइंट मॉडेल आपल्याला दिलं होतं की अशा प्रकारे ॲटम राहतो की एक स्फिरिकल शेल राहील, ती स्फिरिकल शेल पूर्णपणे पॉझिटिव्ह चार्ज राहील आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आपण एम्बेडेड केलेले असतील. हे थॉम्सन सरांचं मॉडेल आपण काल डिस्कस केलं होतं आणि आज त्याच्या पुढचा पॉईंट जो होता मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की हा आपला पुढचा पॉईंट असेल, त्याचं नाव आहे रुदरफोर्ड अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. तो आपल्याला आज डिस्कस करायचा आहे. मग हा एक्सपेरिमेंट डिस्कस करण्याआधी नेमकं हा एक्सपेरिमेंट कशा प्रकारे केलं गेलं आणि कोणी केला हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे. तर बघा, रुदरफोर्डचा जो अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट्स आहे हा एक्सपेरिमेंट करण्यामागचं कारण काय आणि या एक्सपेरिमेंटमधून जो रिझल्ट मिळाला त्या रिझल्टने ॲटमचं स्ट्रक्चर कशा प्रकारे डिफाईन केलं हा पोर्शन आज आपल्याला डिस्कस करायचा आहे. मग एक्सपेरिमेंट डिस्कस करण्याआधी बघा की रुदरफोर्डने हा एक्सपेरिमेंट केला काय, तर तसं जर पाहिलं तर रुदरफोर्डने जो आहे हा एक्सपेरिमेंट ॲक्च्युअलमध्ये केला नाही. रुदरफोर्डच्या सांगण्यावरून त्याचे जे कलिग्स होते ज्याच्यामध्ये त्याचं नाव आहे जेगर, काय नाव आहे त्यांचं, गेगर. हे गेगर नावाचे सायंटिस्ट होते, यांनी अल्फा स्कॅटरिंगचा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. आता गेगरचा काय, त्याचा एक स्टुडंट होता ज्याचं नाव आहे मार्सडन. जो काय गेगरचा स्टुडंट आहे त्याचं नाव होतं मार्सडन. मग या गेगर आणि मार्सडन या दोघांनी एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. तो एक्सपेरिमेंट होता अल्फा रेटच्या स्कॅटरिंगचा एक्सपेरिमेंट. तुम्ही नावही ऐकलं असेल. आता त्याचं आज आपण पाहून घेऊ की तो एक्सपेरिमेंट कशा प्रकारे करतात आणि त्याच्यावरून आपल्याला कशा प्रकारचे रिझल्ट मिळाले. मग गेगर आणि मार्सडन या दोघांनी एक्सपेरिमेंट केला आणि त्या दोघांचे एक्सपेरिमेंट करून त्यांनी जे ऑब्झर्वेशन्स काढले त्या ऑब्झर्वेशन्सवरून रुदरफोर्डने त्याची एक थिअरी मांडली ॲटम बद्दलची. ती थिअरी भरपूर वर्ष ॲक्सेप्ट केली गेली. अजूनही त्या थिअरीमधले काही पॉईंट जे आहेत ते फार ॲक्युरेट आहे. आपण आजही ते मान्य करतो. म्हणजे जे मॉडर्न ॲटॉमिक मॉडेलचं स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला ते काय करतात, फॉलो करतात. आता मग हा एक्सपेरिमेंट कशा प्रकारे होता, त्यांनी कशा प्रकारच्या अरेंजमेंट्स केल्या आणि काय केल्या ते आता आपण डिस्कस करू. तर जिगन आणि मार्सडन यांनी जवळपास 1908 पासून 13 पर्यंत यांचं वर्क आहे या पिरियडमध्ये हा एक्सपेरिमेंट डेव्हलप केला. 1911 मध्ये रुदरफोर्डने याच्यावर थिअरी मांडली. मग आता जिगन आणि मार्सडन यांनी केलं काय, पहा काय केलं त्यांनी. तर जिगन आणि मार्सडन यांचा एक्सपेरिमेंट जो आहे त्याचं नाव आहे अल्फा रे स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. त्या नावात त्याचं अल्फा रे स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. म्हणजे अल्फा रेचं काय केलं जाते, स्कॅटरिंग केलं जाते. आता कशा प्रकारे स्कॅटरिंग केलं जाते ते पहा. पहिले आपण पाहू की अल्फा रेज म्हणजे काय ते आपल्याला माहिती असलं पाहिजे, कारण अल्फा रेजचा इथे यूज केला जातो. तर अल्फा रेज म्हणजे सिम्पली हेलियमचा न्यूक्लियस. काय कन्सिडर करू आपण, अल्फा रेज म्हणजे काय, हेलियमचा न्यूक्लियस. तर जो हेलियमचा न्यूक्लियस असेल त्या हेलियमच्या न्यूक्लियसला आपण काय म्हणतो, अल्फा रेज म्हणतो. आता हे अल्फा रेज बनतात कसे, तो वेगवेगळ्या ज्या रेडिओ ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. रेडिओ ॲक्टिव्ह प्रोसेस कशा राहतात की एखादा एलिमेंट आहे की जो नेचरमध्ये अनस्टेबल आहे. कसा आहे तो, अनस्टेबल. आता अनस्टेबल आणि स्टेबलमध्ये फरक काय आहे बघा, की ज्या मटेरियलमधले इलेक्ट्रॉन किंवा त्या मटेरियलचे ॲटम्स हे त्या एलिमेंटचे ॲटम हे कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करणार. मग जर समजा कुठल्याही ॲटमने इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जर इमिटच केले नाही तर त्याची एनर्जी जी आहे ती कमी होणार नाही. मग जर एनर्जी कमी झाली नाही म्हणजे तो कसा आहे, तर तो स्टेबल स्ट्रक्चर फॉर्म करतो. तेच अनस्टेबलमध्ये काय होते की अनस्टेबल एलिमेंट जे असतात हे त्याच्यामधून काही ना काही रेडिएशन्स नेहमी इमिट करत राहतात. जसं आपण युरेनियम जर पाहिलं तर युरेनियम हा हायली अनस्टेबल एलिमेंट आहे. जो रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे याचा बॉम्ब वगैरे बनवण्यामध्ये आपण उपयोग केला जातो युरेनियमचा. तर हा युरेनियमवर जेव्हा आपण न्यूट्रॉन इन्सिडेंट करतो तेव्हा काय होते की त्यामधून वेगवेगळे एलिमेंट्स त्याचं बंबार्डिंग होते. त्याचे दोन प्रकारे दोन भाग होतात आणि ते पुन्हा चेन रिॲक्शन फॉर्म करतात आणि त्या रिॲक्शन्समधूनही आपल्याला हिलियम जो आहे तो मिळतो. म्हणजे काय होईल की हिलियम मिळण्यासाठी आपल्याला कुठली ना कुठली रेडिओ ॲक्टिव्ह प्रोसेस पाहावी लागेल. त्या रेडिओ ॲक्टिव्ह प्रोसेसमधून आपल्याला काय मिळेल, हिलियम मिळेल. मग आता हिलियम कसा बनवतात ते आपण पाहिलं, किंवा एखाद्या कुठल्याही रेडिओ ॲक्टिव्हच्या रिॲक्शन ज्या होतील त्या रिॲक्शनमधून आपल्याला इझिली काय मिळून जाईल, हिलियम मिळून जाईल.
आता आपल्याला पाहायचं आहे की या एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये कशा प्रकारचा सेटअप त्यांनी यूज केला. तर आता मी काय करतो, एक डायग्राम ड्रॉ करतो सगळ्यात पहिले, की जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा प्रकारे हा एक्सपेरिमेंट केला गेला, कुणी, जिगर आणि महाजन यांनी. तर या एक्सपेरिमेंटमध्ये सगळ्यात पहिले बघा अशा प्रकारचा एक सेटअप आहे. आता हा सेटअप काय आहे, तर हा आहे तुमचा अल्फा रेचा सोर्स. इथे लिहितो मी काय सोर्स आहे तुमचा, हा अल्फा रेचा काय आहे, हा सोर्स. अल्फा रे म्हणजे कोणते समजले मग तुम्हाला, हेलियमचे दोन जो न्यूक्लियस आहे आपला, त्या न्यूक्लियसला काय म्हणायचं, अल्फा रेज. तर या सोर्स मधून काय बाहेर निघतील, अल्फा रेज बाहेर निघतील. आता तुम्हाला सांगितलं मी काय आहे त्याच्या आतमध्ये, तर याच्या आतमध्ये गॅसची डिस्चार्ज ट्यूब राहील गॅसची. त्याच्या आतमध्ये रेडिओ मटेरियल ठेवलेलं असेल. त्या रेडिओ मटेरियलच्या सराउंडिंगला काहीतरी एअर असेल जिचं लो प्रेशर असेल, आणि त्याच्यामध्ये न्यूट्रॉन इन्सिडेंट करतील. न्यूट्रॉन इन्सिडेंट केल्यावर त्यामधून काय बाहेर निघेल, अल्फा रेज बाहेर निघतील. हे अल्फा रेज या डायरेक्शननं यावे. बघा इथे समजा हे मटेरियल आहे, आता इथून तर अल्फा रेज जे बाहेर निघतील ते ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये बाहेर निघतील. मग त्यामुळे हा एक लीडचा बॉक्स असतो. कोणता बॉक्स राहतो, हा लीडचा बॉक्स. हा लीडचा बॉक्स काय करतो की जे अल्फा रेज इकडे चालले त्यांना तो ऍब्झॉर्ब करून घेतो, आणि सिम्पली फक्त या डायरेक्शन मध्ये अशा प्रकारे तुमचे अल्फा रेज काय निघतील, बाहेर निघतील. अशा प्रकारे ट्रॅव्हल करतील ते बाहेर. अल्फा रेज तुमचे ट्रॅव्हल करतील. म्हणजे काय की आपल्याला सध्या अल्फा रेज मिळाले की या ट्यूब मधून कोणते रेज बाहेर निघतील, अल्फा रेज बाहेर निघतील. मग या अल्फा रेजला या गीगर आणि मार्जन यांनी काय केलं, तर इथं घेतलं एक कॉलिमिनेटर. आता हे कॉलिमिनेटर काय असते, तर हे कॉलिमिनेटर मेनली प्ले करते रोल अल्फा पार्टिकलला एका स्ट्रेट डायरेक्शन मध्ये मूव्ह करण्याचा. कोणता रोल प्ले करेल ते, की अल्फा पार्टिकल कसे मूव्ह झाले पाहिजे, स्ट्रेट डायरेक्शन मध्ये मूव्ह झाले पाहिजे. याला म्हणतो आपण कॉलिमिनेटर. तुमचं ते कॉलिमिटर राहील, जे काय करेल त्याला स्ट्रेट डायरेक्शन मध्ये काय करेल, मूव्ह करेल. बरोबर, कॉलिमिटर किंवा नाव द्या, काही नाव द्यायचं काम नाही आपल्याला, काही दाखवलं नाही ते कॉलिमिटर राहते. हा, मग आता बघा, जेव्हा या लीडच्या बॉक्स मधून हे अल्फा रेज बाहेर निघाले, हे अल्फा रेज त्यांनी इन्सिडेंट केले एका गोल्ड फॉइलवरती. कशावर इन्सिडेंट केले त्यांनी, ते एका गोल्डच्या फॉइलवरती. आता ही गोल्डची फॉइलच का बरं चूज केली सर, त्याच्या मागचे कारण. आता गोल्डची फॉइल कशी आहे तुमची, तर समजा अशा प्रकारची एक पट्टी आहे. ती काय, अशा प्रकारची एक पट्टी आहे जी कशाची बनलेली आहे, गोल्ड मटेरियलची. आता गोल्डच का, कारण ही जी फिल्म आहे ही एकदम थिन आहे. कशी आहे ती, एकदम थिक. आता किती थिकनेस असेल याची, तर याची थिकनेस नियर अबाउट असते 100 नॅनोमीटर पर्यंत. ती राहते थिकनेस जवळपास 100 नॅनोमीटर पर्यंत. एवढी थिक काय आहे ती, गोल्डची फॉइल आहे. आणि या गोल्डच्या फॉइलवरती इकडून काय निघाले, अल्फा रेज, आणि त्या फॉइलवरती ते अल्फा रेज काय झाले, बंबार्ड झाले. मग जसे हे अल्फा रेज या गोल्डच्या फॉइलवरती बंबार्ड होतील, त्या केसमध्ये पहा काय होईल की यातले काही अल्फा रेज किंवा मॅक्झिमम अल्फा रेज इकडे पुढे ट्रॅव्हल करतील फॉइलमधून निघून. मग ते ट्रॅव्हल केलेले अल्फा रेज आपल्याला डिटेक्ट करण्यासाठी आपल्याला लागेल इथे एक स्क्रीन. इथे एक स्क्रीन, तर इथं काय बसवलेली आहे, अशा प्रकारे एक स्क्रीन बसवलेली आहे. आणि या स्क्रीनवरती इथं एक राहतो असा डिटेक्टर. हा राहतो मुव्हिंग डिटेक्टर. कसा असेल तो डिटेक्टर तुमचा, मुव्हिंग, नाव आहे डिटेक्टर. आता हा डिटेक्टर कसा असला पाहिजे, मुव्हिंग, म्हणजे बघा कसा तो इथं खाली राहील, खालून असा वर जाईल, वरून पुन्हा खाली, पुन्हा वर जाईल, पुन्हा खाली. कारण की काय होईल की जे अल्फा रेज इथून निघून या गोल्ड फॉइलवरती इन्सिडेंट झाले, हे या गोल्ड फॉइल मधून पुढे अशा प्रकारे ट्रॅव्हल करतील. बघा अशा प्रकारे काही सरळ जातील, काही असे इकडे जातील, काही असे इकडे जातील, काही असे खाली जातील, काही इकडे मूव्ह करतील, काही अशा प्रकारे. म्हणजे ज्या पॉसिबल डायरेक्शन्स त्यांच्या आहेत त्या पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये ते मूव्ह करतील. कशावर इन्सिडेंट झाल्यावर, गोल्ड फॉइलवर इन्सिडेंट झाल्यावर. त्याला आपण त्याचं स्कॅटरिंग म्हणू, त्यामुळे आपण त्याला त्याचं स्कॅटरिंग. मग या अल्फा रेजचं स्कॅटरिंग झाल्यानंतर त्यांना जाणवलं की या स्क्रीनवरती अल्फा रेज वेगवेगळ्या अँगलने इन्सिडेंट होऊ राहिले. काय होऊ राहिले, वेगवेगळ्या अँगलने इन्सिडेंट. आता हे काउंटर कशा प्रकारे काम करते किंवा हे डिटेक्टर काय असते ते पहा. हे डिटेक्टर जे आहे, जेव्हा हा एक्सपेरिमेंट स्टार्टिंगला केला गेला होता तेव्हा इथं एकच डिटेक्टर होतं. त्या डिटेक्टरचं नाव होतं गीगर काउंटर. काय नाव होतं त्या डिटेक्टरचं, गीगर काउंटर.
पण सध्या आता मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये आजच्या दिवसामध्ये अल्फा रेज किंवा बाकीच्या रेजला, रेडिओएक्टिव्ह जे रेज राहतात अशा रेजला काउंट करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो त्याचं नाव आहे जीएम काउंटर. काय त्याचं नाव? जीएम काउंटर. ते जीएम काउंटर काय आहे तर ते यांनी बनवलेलंच आहे, गिगर आणि मुलर काउंटर असं त्याचं नाव आहे. मुलर हे दुसरे सायंटिस्ट आहेत, त्यांनी ते स्पेशल काय बनवलं, ते ॲपरेटस बनवलं काय कॅल्क्युलेट करण्यासाठी, या अल्फा रेजला कॅल्क्युलेट करण्यासाठी. ते वेगवेगळे एक्सपेरिमेंट वापरले जाते. त्याचा फिनॉमिना कसा असतो बघा या गिगर काउंटरचा, की जेव्हा हे अल्फा रेज याच्यावरती इन्सिडेंट होतील तर तो काय करेल, त्या अल्फा रेजला ऍब्झॉर्ब करेल आतमध्ये. याच्या आतमध्ये एक कॅव्हिटी असते, एक स्पेस असते अशी, आणि त्या स्पेसमध्ये अल्फा रेज आले की आतमध्ये रिॲक्शन होते आयनायझेशनची, आणि तो आयनायझेशन मध्ये जाऊन मग आता डिजिटल आले तर तुम्हाला डिजिटल स्क्रीनवरती दाखवेल की याच्यामध्ये किती करंट आहे, इलेक्ट्रिक फील्ड दाखवेल. एवढी इलेक्ट्रिक फील्ड त्याने काय केली, प्रोड्यूस केली, कारण ते आतमधल्या गॅस काय करतील, आयनाइज करतील. आणि त्याच्यावरून आपल्याला समजते की या ठिकाणी खूप जास्त अल्फा रेज आहे, खूप कमी अल्फा रेज आहे. म्हणजे कसं बघा, समजा या एक्सपेरिमेंटमध्ये आपण पाहिलं की हे अल्फा रेज असे गोल्ड फॉइलवर पडले आणि गोल्ड फॉइलवरून या एवढ्या पोर्शनमध्ये स्क्रीनचे आले. मग तुमचा डिटेक्टर जर खाली आहे तर तुम्ही विचार करा या ठिकाणी अल्फा रेज कसे असतील, एकदम कमी किंवा नसतीलही. मग त्या ठिकाणी तो काही रिडिंग दाखवेल काय, त्या ठिकाणी काहीच रिडिंग दाखवणार नाही, म्हणजे तिथं काय नाही आहे, अल्फा रेज नाही आहे. पण एवढ्या पोर्शनमध्ये, हा जो एवढा पोर्शन आहे की नाही, या पोर्शनमध्ये मात्र अल्फा रेज कशा आहे, खूप जास्त अल्फा रेज आहे हा एवढा पोर्शन. मग त्यामुळे काय होईल की एवढ्या पोर्शनमध्ये, त्या तेवढ्या पोर्शनमध्ये तुम्हाला मॅक्सिमम रिझल्ट्स मिळतील. कुणाकडून, जिगर काउंटर, बरोबर आहे. तर अशा प्रकारे डिटेक्टर बसवलं गेलं. आता हा झाला तुमचा एक्सपेरिमेंटल सेटअप. पहा सेटअप तुम्हाला समजला व्यवस्थित. काय केलेलं आहे, अल्फा रेजचा सोर्स आहे, अल्फा रेजच्या सोर्सला आपण लीड बॉक्समध्ये ठेवलेला आहे, एक कॉलिमिनेटर आहे, त्यानंतर काय आहे, गोल्डची फॉईल आहे, इकडे काय आहे, स्क्रीनवरती काय बसवलेलं आहे, डिटेक्टर अशा प्रकारे बसवलेला आहे की तो वेगवेगळे अँगल्स कॅल्क्युलेट करू शकला पाहिजे. कोणत्याही अँगलने स्कॅटर्ड हो रो त्यानं काय केलं पाहिजे, रेजला कॅल्क्युलेट केलं पाहिजे. तर अशा प्रकारचं हे जे एक्सपेरिमेंटल सेटअप आहे, हा एक्सपेरिमेंटल सेटअप कोणी डिझाईन केला, दिस सेटअप इज डिझाईन बाय गेगर अँड मास्टर. या दोघांनी डिझाईन केलं आणि त्यांनी याच्यावरून मग काही रिझल्टही काढले. त्याला हेल्प कोणी केली, रुदरफोर्डने त्याला हेल्पही केली त्या रिझल्टला अनालाइज करण्यासाठी. तर यांनी जे रिझल्ट काढले ते रिझल्ट आता आपल्याला वन बाय वन डिस्कस करायचे आहे, की जे ठरवतील ॲटमचं स्ट्रक्चर कसं असतं. एक्सपेरिमेंट समजला. आता याचे आपण रिझल्ट घेऊ. काय लिहून आपण याचे रिझल्ट बघा. रिझल्ट कसा आहे, पहिला रिझल्ट आहे तुमचा की मॅक्झिममली जेवढे अल्फा रेज या गोल्ड फॉइल वरती पडले त्यातले मॅक्झिमम अल्फा रे डेव्हिएट न होता एकदम स्मॉल अँगल ना या स्क्रीनवरती. म्हणजे बघा की हा जो स्कॅटरिंगचा अँगल आहे हा कसा राहील त्यांचा, एकदम स्मॉल. बघा मी थिटा दाखवलं, थिटा काय आहे तुमचा स्कॅटरिंगचा अँगल, की हा स्कॅटरिंगचा अँगल एकदम स्मॉल आहे, म्हणजे 1 डिग्री पेक्षाही स्मॉल अँगल. स्मॉल अँगल किती, 1 डिग्री पेक्षाही कसा असेल, स्मॉल असेल. असे जवळपास 99.86% अल्फा रेज. म्हणजे बघा इथून जर समजा 100 अल्फा रेज निघाले तर त्या 100 अल्फा रेज पैकी 99.86% अल्फा रेज या 1 डिग्रीच्या अँगल मध्ये आले. म्हणजे जे फार दूर नाही गेले, कुठं गेले, फक्त 1 डिग्रीचं त्यांनी डिफ्लेक्शन दाखवलं. मॅक्झिममली 1 डिग्रीचं, म्हणजे सगळे रेज एवढ्याच पोर्शन मध्ये मिळाले. किती पर्सेंट रेज मिळाले, 99.86%. आणखी त्यांचं ऑब्झर्वेशन काय होतं की जर समजा आपण इथून पहा 8000 समजा अल्फा रेज पाठवले, किती अल्फा रेज पाठवले आपण, समजा इथून 8000 जर अल्फा रेज पाठवले तर त्या 8000 अल्फा रेज पैकी फक्त एक अल्फा रेज जो आहे हा असा 90 डिग्रीनं मूव्ह होईल. किती डिग्रीनं मूव्ह होईल मुलांनो, 90 डिग्री. म्हणजे त्याचा अँगल ऑफ स्कॅटरिंग किती डिग्री असेल तर इट शुड बी अ 90 डिग्री. पण 8000 अल्फा रेज पैकी फक्त एक अल्फा रेज हा किती डिग्रीचा अँगल दाखवेल, 90 डिग्रीचा अँगल दाखवेल. आणखी त्यांनी ऑब्झर्वेशन काय केलं की जर समजा आपण इथून अल्फा रेज पाठवले तर समजा हे अल्फा रेज तुमचे 20,000 जर असतील तर अशी पॉसिबिलिटी आहे की या 20,000 रेज पैकी एक सिंगल अल्फा रेज हा तुम्हाला पुन्हा असा परत येताना दिसेल. कसा येईल तो, परत आला. याचा अर्थ काय झाला बघा, हा असा गेला खाली गेला म्हणजे अँगल किती झाला, 90 डिग्री. तो सरळ गेला आणि त्याच डायरेक्शन मध्ये पुन्हा आला. म्हणजे बघा असा गेला आणि पुन्हा परत आला
तर ह्या केसमध्ये काय होते, जाणे येणे म्हणजे हा अँगल तुमचा एवढा असतो जो किती राहतो 180 डिग्री. म्हणजे 20,000 अल्फा रेस पैकी एक रेस हा 180 डिग्रीनं रिबाउंड झाला. रिबाउंड म्हणजे पुन्हा काय नाही, परत येईल, पुन्हा परत आला. तो कितीचा अँगल शोधला त्याने 180. पण अशी पॉसिबिलिटी किती आहे, 20,000 रेस पैकी 1,000 परत येईल, 8,000 रेस पैकी एखादा 90 डिग्री जाईल, बाकी सगळे सरळ करून निघून जातील स्क्रीनवरती की ज्यांचा अँगल ऑफ स्कॅटरिंग हा कसा असेल 1 डिग्रीपेक्षा कमी असेल. हे मेनली याने 3 रिझल्ट काढले, कोणी, गीगर आणि मार्सन यांनी. बरोबर आहे, तर एवढे रिझल्ट काढले. आता एवढे रिझल्ट काढल्यानंतर आणखी त्यांनी याच्यावरून काय केलं, तर आता याच्यावरून त्यांनी प्रूव्ह करायला सुरुवात केली की नेमकं असं का बरं होते. आणि हे जेव्हा आपण एक्सप्लेन करू तेव्हा मेन रोल आहे रुदरफोर्डचा. मेन रोल कोणाचा आहे, रुदरफोर्डचा. त्यांनी हे एक्सपेरिमेंटल पाहिले, एक्सपेरिमेंटचे ऑब्झर्वेशन्स पाहिले आणि मग रिझल्ट मांडला. कसा रिझल्ट मांडला ते पहा. रुदरफोर्डचं म्हणणं काय होतं की जर समजा आपण या गोल्ड फॉइलवरती अल्फा रेजला इन्सिडेंट करतो, मग अल्फा रेज जेव्हा गोल्ड फॉइलवरती पडतील तेव्हा गोल्ड फॉइलवर पडल्यानंतर त्यातले मॅक्झिमम रेज स्कॅटर्ड झाले. काही रेज 90 डिग्रीनं रिफ्लेक्ट झाले, काही रेज 180 डिग्रीनं रिफ्लेक्ट झाले. पण जर आपण विचार केला की हा गोल्ड फॉइलमध्ये एखाद्या ॲटमवरती रेज पडले, कशावरती पडले मुलांना बघा, एखाद्या ॲटमवरती. काय का तुम्ही पहा, एक लहानसं दुसरं डायग्राम काढतो तुम्हाला समजण्यासाठी की समजा हा आपला असा ॲटम होता. आता हा ॲटम कोणाचा, तर हा थॉम्सन सरांचा. कोणाचा लक्षात घ्या, थॉम्सन सरांचा. कारण तोपर्यंत कोणतं मॉडेल होतं फक्त ॲटमचं, थॉम्सन सरांचं. मग या थॉम्सनच्या मॉडेलवरती समजा अशा प्रकारे जर रेज पडले, हा मुलांना अशा प्रकारे रेज आहे, अशा प्रकारे काय आले रेज, आणि हे या ॲटमवरती काय झाले, रिफ्लेक्ट झाले. मग असे रेज जर ॲटमवरती पडले त्यांना जाणवलं की मॅक्झिमम रेज सरळ निघून गेले. कसे गेले, सरळ. म्हणजे बघा हा आला निघून गेला, आला निघून गेला, आला निघून गेला, आला निघून गेला, असे पण निघूनच गेले. एवढे मॅक्झिमम रेज निघून गेले. कोणते रेज आहे, अल्फा रेज. म्हणजे काय की मग ॲटम त्यांना अडवतच नाही. जर ते अनडिफ्लेक्टेड आहे म्हणजे आला आणि सरळ निघून गेला, म्हणजे ॲटम त्यांना अडवलं काय नाही. मग ॲटम जर त्यांना अडवत नाही म्हणजे याचा अर्थ ॲटममध्ये काहीच नाही आहे. काय असेल ॲटममध्ये, मग व्हॅक्यूम असेल किंवा एम्प्टी स्पेस असेल. हा कन्सेप्ट आला. कोणता कन्सेप्ट आला, कशी स्पेस असेल की एम्प्टी स्पेस. म्हणजे ॲटमच्या आतमध्ये पूर्णच्या पूर्ण स्पेस एम्प्टी आहे. पहा थोडं मी बदलेल माझं वाक्य, लक्षात का सत्य आहे की पूर्णच्या पूर्ण स्पेस कशी आहे, एम्प्टी. कारण त्याने रेजला अडवलंच नाही. पण मग त्याने विचार केला की जर समजा आपण पाहिलं की मॅक्झिमम रेज निघून गेले पण तरी हा 90 डिग्री आणि 180 डिग्रीचं डिफ्लेक्शन काही ना काही ठिकाणी तर आहेच. मग हे का बरं आहे, तर जेव्हा त्याने त्याच्यावर विचार केला तेव्हा समजलं की यातला भरपूर सारा पोर्शन हा एम्प्टी स्पेस आहे. पण मात्र सेंटर मोस्ट जो पॉइंट आहे असा हा वाला पॉइंट, या सेंटर मोस्ट पॉइंट वरती जेव्हा एखादा रेज असा इन्सिडेंट होतो इथं, तेव्हा तो इथून पुन्हा परत जातो. पहा आला त्याच रेनं आणि गेलाही त्याच रेनं. म्हणजे इन्सिडेंट झाला आणि पुन्हा वापस गेला म्हणजे काय झाला, रिबाउंड झाला. आता रिबाउंड कधी होईल लक्षात घ्या. एखादा बॉल आहे, आपण तो हवेमधून फेकला तो सरळ पुढे 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 निघून जाईल. किंवा लाईट आहे, एअरमधून चालला सरळ निघून जाईल. पण एखादं सॉलिड बॉडी जर मधामध्ये आली तर तेव्हा तो डिफ्लेक्शन दाखवेल, स्कॅटर्ड होईल, वर जाईल, खाली जाईल किंवा पुन्हा परत जाईल. बरोबर आहे की. मग तसंच त्याने सांगितलं की ॲटमच्या सेंटरमध्ये काहीतरी कॉन्सन्ट्रेटेड मटेरियल आहे की ज्या मटेरियलवर अल्फा रेज पडल्यानंतर तो 180 डिग्रीनं डिफ्लेक्ट होतो, किंवा समजा याच्या जवळ गेला असा तर इथून असा वर मूव्ह होतो, किंवा इथून इथं गेला तसा खाली मूव्ह होतो काही काही वेळेस. बघा हा स्कॅटरिंग अँगल मोठा आहे, हा स्कॅटरिंग अँगल किती आहे 180 आहे. हे त्यांनी सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की हे कॉन्सन्ट्रेटेड मटेरियल हायली कंडेन्स आहे, म्हणजे लहानशा स्पेसमध्ये खूप स्ट्रॉंगली बॉन्डिंग आहे. त्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे. स्पेस कशी आहे, खूप लहान स्पेस आहे एकदम, पण बॉन्डिंग मात्र कशी आहे, खूप हार्ड आहे. आणि त्याला हे अल्फा रेज काही तोडू शकत नाही. काय करू शकत नाही, तोडू शकत नाही. म्हणजे कसं, समजा एखादी भिंत आहे, भिंतीवर बॉल फेकला, बॉल पुन्हा परत असेल, भिंत पडेल काय, नाही पडणार. ते समजा आपण ते लगोरी वगैरे खेळताना पाहिलं तर यांनी काय केलेलं राहते, ते लगोरीच्या अशा गोल 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 अशा काय म्हणतो आपण त्याला ठेवलेलं राहतात. त्याच्या पाहिलं तुम्ही त्या कॉईन आपल्या कॅरमच्या गोट्या कशा असतात तशा ठेवलेल्या असतात. त्याला आपण बॉल मारला तर ते पडून जाईल.
काय होईल ते पडून जाईल आणि बॉल दुसरीकडे निघून जाईल. पण इथं मात्र अल्फा रेजमुळे हे जे आतमधलं मटेरियल आहे याला काही फरक नाही पडला, उलट अल्फा रेज आपला काय आला, परत आला. म्हणजे हे कसं आहे, हायली कंडेन्स. दुसरी गोष्ट की जर रेज गेला आणि पुन्हा परत आला, याचा अर्थ काय झाला ते पहा. आता आपण रुदरफोर्डच्या मॉडेलवरून थोडं थॉम्सनच्या मॉडेलकडे जाऊ. थॉम्सन सरांचं म्हणणं काय होतं की ह्या ॲटममध्ये सगळेच्या सगळा पोर्शन हा पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि त्याच्यावर निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन असेल. नंबर 8 आहे, आपण पाहिलं होतं ना का. आता मी हे डायग्राम कॅन्सल करून टाकतो, इथून खोलून टाकतो डायग्राम ना, तर इथं आपल्याला काही काम नाही आहे. आता आपल्याला थोडं थॉम्सनचंच पाहायचं आहे. बघा हा तुमचा ॲटम आहे, हे पूर्णच्या पूर्ण शेल पॉझिटिव्ह आणि ही निगेटिव्ह चार्जचे इलेक्ट्रॉन असे कार्याच्यावरती इम्बिडेड आहे. मग तुम्ही विचार करा मुलांनो की जर समजा या थॉम्सनचं मॉडेल राईट आहे म्हटलं आपण, तर याच्यावर जर अल्फा रेज पडले तर हा पूर्णच्या पूर्ण पोर्शन कोणता आहे, पॉझिटिव्ह. आता अल्फा रेज काय आहे, तर अल्फा रेज हा 2 पॉझिटिव्ह चार्ज वाला आहे न्यूक्लियस. हिलियमचा आपण पाहिलं ना, जर किती पॉझिटिव्ह चार्ज राहतो, डाय पॉझिटिव्ह चार्ज राहतो अल्फा रेज वरती. अल्फा रेज विल कॅरी डाय पॉझिटिव्ह चार्ज. मग जर येणाऱ्या रेजवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, हे पूर्णच्या पूर्ण ॲटमचं स्ट्रक्चर पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करते, तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन, रेज येतील आणि पुन्हा परत जातील, इकडे जाणार. पण त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय पाहिलं की रेज तर पुढे निघून गेली. म्हणजे याचा अर्थ काय की या स्ट्रक्चरमध्ये ॲटमच्या पूर्ण भागावर पॉझिटिव्ह चार्ज नाहीये. असता तर रेज तर काय आले असते, पुन्हा परत आले असते. आले का पुन्हा परत नाही आले. याचा अर्थ काय झाला की रेज निघून गेले, म्हणजे एम्प्टी स्पेस आहे. हे रुदरफोर्डचं वाक्य बरोबर आहे. दुसरी गोष्ट आणखी बघा की जो रेज पुन्हा परत आला 180 डिग्रीनं, कसा परत आला 180 डिग्रीनं, पहिले 90 डिग्रीचं पाहून 90 डिग्रीनं जो केला तो 90 डिग्रीनं जो रेज त्याच्यावर इन्सिडेंट झाला असा तो खाली गेला, असं निघून इकडे आला. त्या ठिकाणी काय झालं की जे आतमधलं कंडेन्स स्पेस आहे, त्या आतमध्ये खूप सारे मटेरियल्स आहे, त्याच्यावर जेव्हा असा अल्फा रेज पडला तर या अल्फा रेजवर डाय पॉझिटिव्ह चार्ज होता आणि या मटेरियलवर सुद्धा जर आपण पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर केला तर दोघांमध्ये रिपल्शन होईल आणि हा दूर निघून जाईल. कारण दोघांमध्ये रिपल्शन आणि याकडून निघून जाईल, असा दूर निघून जाईल, कारण त्याच्यामध्ये काय होईल, रिपल्शन. आणखी एक गोष्ट की रेज पडला आणि पुन्हा परत आला, म्हणजे तो रिबाउंड झाला. बघा हा तुमचा समजा असा ॲटम आला, ॲटम मधला मधामधला पार्ट पहा. मी या नावने मला अजून मी त्याला काही माहिती नाव दिलं, मधामधला पार्ट असं तसं हे ते, त्याचं नाव ऍक्च्युअली न्यूक्लियस आहे, पण तो अजून याचा बाकी होता ना. मग याच्यावर जेव्हा हा रेज होता अल्फा रेज, हा पुन्हा परत येईल. का परत येईल, कारण या रेजवरती डाय पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि याच्या आतमध्ये कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विल बी रिपल्शन आणि हा पुन्हा काय होऊन जाईल, परत येऊन जाईल. म्हणजे रुदरफोर्डने सांगितलं की ॲटमचा भरपूर सारा स्पेस हा एम्प्टी आहे. जवळपास 99.9% पोर्शन ऑफ ॲटम इज एम्प्टी. कसा असेल तो, एम्प्टी असेल. पण मात्र ॲटमच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेटेड मटेरियलचा एक पोर्शन असेल, त्या पोर्शनवर नेहमी पॉझिटिव्ह चार्ज राहील. त्यामुळे तुमचा अल्फा रे काय होईल, डिफ्लेक्ट होईल किंवा रिबाउंड होईल. त्या पोर्शनला त्यांनी सांगितलं त्याच्यावर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि मग त्या पोर्शनला नाव दिलं त्यांनी न्यूक्लियस. काय नाव दिलं त्यांनी त्या पोर्शनला, न्यूक्लियस. पहा काल आपण मला वाटतं इलेक्ट्रॉन शिकलो होतो. थॉम्सन सरांनी सांगितलं ना 1897 मध्ये इलेक्ट्रॉनचा शोध. त्यानंतर गोल्डस्टेनने काय सांगितलं होतं, प्रोटॉनचा शोध सांगितलं होता आपल्याला. आज आपण तिसराही पाहिला, कोणता आहे तो, न्यूक्लियसचा. बरोबर आहे. मग न्यूक्लियसचा शोध कोण लावलेला आहे, रुदरफोर्ड साहेबांनी. मग याने सांगितलं की बा मधामध्ये जो पोर्शन आहे ज्याच्यावरून तुमचे अल्फा रेज काय होतील, रिबाउंड होतील, त्या पोर्शनला काय म्हणा, न्यूक्लियस म्हणा. तो न्यूक्लियस साईजमध्ये खूप स्मॉल असेल आणि त्या न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज असेल. एवढ्या गोष्टी सांगितल्या कोणी, रुदरफोर्ड सर. इथपर्यंत तुमचा हा एक्सपेरिमेंट सगळं समजला का तुम्हाला, सांगा व्यवस्थित आपल्याला पाहायला पूर्णपणे. बरोबर आहे. तर पुढे जो ऑपरेशनमध्ये आता मग एवढ्या गोष्टी आपल्याला समजल्या की अल्फा रेज कावर स्कॅटर झाला आणि कशा प्रकारे आला. आता बघा त्यांनी सांगितलं पुढे ॲटम अजून पुन्हा कसा असतो, तर सांगितलं अजून ॲटम कसा असतो. तर त्यांनी आता पुढे गेले बघते. आता त्यांना न्यूक्लियस माहिती पडला, इलेक्ट्रॉन्स माहिती पडले. इलेक्ट्रॉन्स तर आपल्याला पहिली माहिती होते की ॲटम मध्ये काय असतात इलेक्ट्रॉन्स. मग आता त्यांनी काय मॉडेल बनवलं की ॲटम हा असा आहे, काय ॲटम हा अशा प्रकारे आहे की ॲटम मध्ये काय राहतो, सेंटर मोस्ट पार्टला कॉन्सन्ट्रेटेड मटेरियल आहे, त्या मटेरियलला म्हणायचं न्यूक्लियस.
काय म्हणायचं त्या मटेरियलला न्यूक्लियस म्हणायचं, जो पुढे असेल त्याच्या सेंटरला असेल. आणि या ऍटम भोवती वेगवेगळ्या शेल्स मध्ये, कशामध्ये मुलांना, अशा वेगवेगळ्या शेल्स मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतील. बघा हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करू, हा इलेक्ट्रॉन काय करू, रिव्हॉल्व करू. म्हणजे वेगवेगळ्या शेल्स मध्ये निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतील. पहा आपण मॉडर्न ऍटम कडे चाललो. हा काय आपलं, हे मॉडर्न स्ट्रक्चर ऑफ ऍटम आहे. मधामध्ये न्यूक्लियस आहे, बरोबर आहे. आणि वेगवेगळ्या शेल्स मध्ये कोण रिव्हॉल्व करू राहिलं, इलेक्ट्रॉन जे आहे ते काय करू राहिले, रिव्हॉल्व करू राहिले. ही थिअरी मांडली मग कोणी, रुदरफोर्ड सरांनी. आणि हा जो पोर्शन तुम्हाला दिसतो मुलांना, हा पोर्शन जो आहे हा आहे एम्प्टी पोर्शन. कसा पोर्शन आहे तो, एम्प्टी. म्हणजे जवळपास 99% पोर्शन एम्प्टी आहे आणि 0.01% पोर्शनला आपण काय म्हणतो, न्यूक्लियस. या न्यूक्लियसवर कोणता चार्ज असेल, पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असेल, निगेटिव्ह चार्ज असेल. इथपर्यंत पोहोचले रुदरफोर्ड सर, इथपर्यंत पोहोचले. पुढची त्यांनी सगळ्यांनी काय सुरू केली की मग जर हा ॲटम असा आहे की सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि शेलमध्ये इलेक्ट्रॉन फिरतात, तर मग त्यांना प्रश्न विचारला गेला की तुम्ही हे कशा प्रकारे सांगू शकता की इलेक्ट्रॉन हे रिव्हॉल्युशनमध्ये. त्यांनी सांगितलं, एक त्यांना कल्पना सुचली. कशी, ते म्हणाले की जर तुम्ही आपली सोलर सिस्टीम पाहिली, काय पाहिली, आपली सोलर सिस्टीम, तर सोलर सिस्टीम मध्ये सेंटरला सन आहे आणि बाकी सगळे प्लॅनेट सनच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व. बरोबर, चुकीचं नव्हतं. आपल्या सोलर सिस्टीम मध्ये सन सेंटरला आहे आणि बाकी सगळे प्लॅनेट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये कोणाभोवती फिरून राहिले, सनच्या भोवती. तसंच म्हणे ॲटम, सेंटरला न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या ऑर्बिट्स मध्ये त्याच्या भोवती काय करतात, रिव्हॉल्व करतात. मग आपली सोलर सिस्टीम कन्सिडर करा किंवा काय कन्सिडर करा, आपला ॲटम कन्सिडर करा, दोघंही कसे असतील, म्हणजे सारखे असतील. कसे असतील, सारखे. तुम्ही लक्षात ठेवू शकता, जशी आपली सोलर सिस्टीम आहे की नाही, आता सोलर सिस्टीम मध्ये काय आपले 8 प्लॅनेट फिरू आले सनच्या भोवती असे. इथं पॉसिबिलिटी आहे, किती ऑर्बिट डिपेंड करता. आपण ऑर्बिट वगैरे पाहू जेव्हा आपण ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून शिकू की तो केमिस्ट्रीचा पार्ट आहे, म्हणून आपण फिजिक्समध्ये शिकत असतो. तसा आता हा बी पोर्शन जो मॅक्झिमम लोक केमिस्ट्रीमध्ये शिकतील 11वीमध्ये, पण आता केमिस्ट्री आहे, पण फिजिक्समध्ये त्याचा कन्सेप्च्युअली अभ्यास केला जातो, बरोबर आहे. तर तो कन्सेप्च्युअल अभ्यास तुम्हाला इथे मिळेल. जर तुम्हाला शिकवला गेलं केमिस्ट्रीमध्ये, तर तुम्हाला मी आता सांगू राहिलो की इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरते अशा प्रकारे. आता काही दिवसांना काय होईल, जेव्हा आपण एखादा थेरम वगैरे पाहू की नाही चांगला, अजून एखादा पुढचा पॉईंट, तेव्हा तुम्हाला मी सांगेल की हा इलेक्ट्रॉन ऍक्च्युअली अशा पाथमध्ये फिरते, वेव्ह सारखा. हा मग चालूच राहते ते, कारण की मॅटर वेव्ह आहे, वेव्ह काय आहे, पार्टिकल आहे, असं चालू राहते. सांगितलं तुम्हाला पुढे जेव्हा बोलले तेव्हा. सध्या रुदरफोर्डवर फोकस करा. मग रुदरफोर्डने काय सांगितलं की तुमचा ॲटम आहे, जवळपास पुढचा पोर्शन त्यातला काय आहे, एम्प्टी स्पेस आहे. त्या पोर्शनमध्ये काय आहे, न्यूक्लियस आहे, न्यूक्लियर चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. आपल्या सोलर सिस्टीम सारखा तो काय दिसेल. पण आता त्यांना मेन प्रश्न पडला की इलेक्ट्रॉन जर फिरतो तर त्याची स्टॅबिलिटी काय आहे. प्रश्न काय आला इलेक्ट्रॉनच्या स्टॅबिलिटीचा, की हाऊ यू शुड हॅव शो द स्टॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन. की इलेक्ट्रॉन जर फिरत आहे तर तो स्टेबल कसा आहे, कारण कोणतीही वस्तू जर फिरत आहे तर ती वस्तू तिची एनर्जी लूज करेल. काय लूज करेल, एनर्जी. कसं, तर जर आपण पाहिलं मॅक्सवेल सरांनी काय म्हटलं होतं की जर समजा एखादा इलेक्ट्रॉन मोशन मध्ये असेल तर मोशन मधला इलेक्ट्रॉन हा काय करेल, तो ऍक्सलरेटेड मोशन मध्ये असेल तर तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेला इमिट करेल. कोणत्या रेजला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. मग हा इलेक्ट्रॉन जर मोशन मध्ये आहे तर याच्यामधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज बाहेर निघले पाहिजे. कोणते रेज बाहेर निघाले पाहिजे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज. मग इथून जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज बाहेर 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 निघत गेले तर तुम्ही विचार करा मुलांनो की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेजला जर तो इमिट करत आहे तर त्या केसमध्ये त्याची जी एनर्जी आहे ती काय होत जाईल, कमी होत जाईल. त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती काय होत जाईल, कमी. बघा हा फिरून आला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इमिट केला, व्हेलॉसिटी लो झाली, कायनेटिक एनर्जी काय होईल त्याची, लो होईल. हाफ mv². एनर्जी लो झाली तर त्या केसमध्ये मग हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये न राहता स्पायरल ऑर्बिटमध्ये जाईल. स्पायरल कसं, हा इलेक्ट्रॉन पहिले फिरून आला, व्हेलॉसिटी लय होती, मग हा कमी झाला, मग हा कमी झाला, मग हा कमी झाला, कमी झाला, कमी झाला आणि शेवटी पुढे चालला जाईल न्यूक्लियसमध्ये. तसा इथं मेन प्रश्न इथेच आहे. काही लोक आता पावलं तुम्ही मग पाहू राहिले, विचारायला पाहिजे तर मनातल्या मनात, पाहू सर या न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे, दोघं एकमेकांचे काय आहे, सख्खे काय, मित्र आहे, काय जे काही असेल ते.
हा पॉझिटिव्ह तो निगेटिव्ह. पट्टे दोघांचा 78 3 एक मी गेले. एक तर इलेक्ट्रॉन न्यूक्लियसला ओढून घेईल, एक तर न्यूक्लियस इलेक्ट्रॉनला ओढून घेईल, एक तर इलेक्ट्रॉन न्यूक्लियसला ओढेल. दोनपैकी एक पॉसिबिलिटी होईल. याच्यावर थोडं 2 मिनिटांनी डिस्कशन करू. पहिले हे पाहून घ्या की मग जर हा याची एनर्जी कमी कमी करत असेल तर याचा भाग कमी होत जाईल, रेडियस कमी होत जाईल, शेवटी तो न्यूक्लियसच्या आतमध्ये जाऊन पडेल. असं म्हणणं होतं बाकी सायंटिस्ट लोकांचं. बरोबर होतं यांचंही म्हणणं. कारण इलेक्ट्रॉन कशामध्ये आहे? ऍक्सलरेटेड मोशनमध्ये. काही लोकांनी ते इथपर्यंत सांगलं की म्हणे इलेक्ट्रॉनला ह्या ऑर्बिटमधून असं न्यूक्लियसमध्ये जाण्यासाठी 10⁻⁻8 सेकंद एवढा वेळ लागेल. पर 1 सेकंद बी नाही, 10⁻⁸ सेकंद. एवढ्या वेळामध्येच इलेक्ट्रॉन कुठे जाईल? न्यूक्लियसच्या आतमध्ये जाऊन पडेल, जर आपण रुदरफोर्डचं मान्य केलं तर. पण जर आपण ऍक्च्युअलमध्ये ॲटमचं स्ट्रक्चर पाहिलं तर त्याच्यामध्ये खरंच इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती फिरतात आणि इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या आतमध्ये जातही नाही, घरात काय ते जात नाही. पण आता यानं काय केलं? एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला, ॲक्युरेट एक्सप्लेन केलं, पण स्टॅबिलिटी त्यांना इलेक्ट्रॉनची सांगता आली नाही रुदरफोर्डला. कोणाला? रुदरफोर्डला. का सांगता आली स्टॅबिलिटी? कारण त्यांचं म्हणणं काय की इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसमध्ये गेला पाहिजे पण तो जात नाही. आला प्रश्न तोच. हाच तर ड्रॉबॅक आहे रुदरफोर्ड थेअरीचा. तसा ड्रॉबॅक नाही म्हणू शकत आपण त्याला. तो काय एक प्रकारे तो एक ते बिचारे एक्सप्लेन नाही करू शकले. त्यांनी त्यांच्यापर्यंत खूप प्रयत्न केले पण सांगू नाही शकले. काही गोष्टी सांगू नाही शकत माणूस. कसा आहे त्या कोणाला लपून ठेवलं तर सगळ्यापासून दिल मी छुपा के रखा म्हणून. मग काय आहे ते? मग इलेक्ट्रॉनची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करण्यासाठी ते फसले. बरोबर आहे. तर इथपर्यंतची जी थिअरी आहे ही तुमची रुदरफोर्ड सरांची थिअरी आहे. कोणाची थिअरी आहे? तुमची रुदरफोर्ड सरांची थिअरी आहे. मग रुदरफोर्ड सरांच्या थिअरीमध्ये आपण काय शिकलो की ॲटम राहील, ॲटममध्ये भरपूर सारी एम्प्टी स्पेस राहील, 99.9% पोर्शन एम्प्टी राहील. एका स्मॉल पोर्शनमध्ये काय असेल? न्यूक्लियस कोणत्या पॉझिटिव्ह. आणखी सांगितलं की त्या स्मॉल पोर्शनच्या न्यूक्लियसचं मास हे पूर्ण ॲटमच्या मासच्या 99% असेल. म्हणजे बघा, म्हणजे 99% मास या न्यूक्लियसचं बरोबर, आणि बाकीच्या एवढ्या पोर्शनचं मास फक्त किती? 1% मास. उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला सोपं आहे. क्रिकेटचं मोठं ग्राउंड आहे. काय क्रिकेटचं ग्राउंड कसं असते? खूप मोठं असते. त्या क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये मधामध्ये समजा आपण एवढा दगड ठेवला असेल सेंटरला. काय ठेवला? एवढा दगड ठेवला किंवा एक बॉल ठेवला क्रिकेटचं सेंटरला. आता जर आपण विचार केला तर क्रिकेटचं स्टेडियम किती मोठं आहे मुलांना? खूप मोठं आहे. त्या मानाने हा बॉल खूप मोठा आहे काय? तर ते क्रिकेटचं पूर्ण स्टेडियम कन्सिडर करा ॲटम, आणि हा बॉल होईल तुमचा न्यूक्लियस. काय होईल? बॉल तुमचा न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसची साईज पहा किती लहान आहे. मोठं क्रिकेटचं ग्राउंड एवढा काय झाला? ॲटम. आता ऍक्च्युअली ॲटम तर मायक्रोस्कोपनं पाहा लागते, पण तुम्हाला समजा म्हणून सांगू लागलो. क्रिकेटचे ग्राउंड एवढा ॲटम आणि या दगडा एवढा काय असेल? न्यूक्लियस. 0.01% काय? न्यूक्लियस. 99.9% काय? एम्प्टी स्पेस. आणि त्याच्या अपोजिट गोष्ट की त्या ॲटमचं 99.9% मास एकट्या न्यूक्लियसचं आणि 0.1% मास बाकीच्या गोष्टीचं. म्हणजे काय? तर हा दगड पूर्ण भरीव आहे आणि बाकीच्या पूर्ण पोर्शनमध्ये एम्प्टी स्पेस आहे, हवा आहे, व्हॅक्यूम आहे. त्यामुळे त्याचं काही मास राहणार नाही. म्हणून त्या बाकीच्या पोर्शनचं मास 0, जवळपास 0 होते. एकदम 0 तर होत नाही पण जवळपास 0 होते. आणि न्यूक्लियसचा मास किती राहते? 99.9%. म्हणजे सगळं ॲटमचा मास एकट्या कोणामुळे आहे? न्यूक्लियसमुळे. ही गोष्ट सांगितली रुदरफोर्ड. नंतर त्यांनी असं स्ट्रक्चर दाखवलं की न्यूक्लियस असेल, इलेक्ट्रॉन फिरतील, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज, न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज. हे सगळं स्ट्रक्चर एक्सप्लेन केलं कोणी? रुदरफोर्ड सरांनी. आणि कोणाच्या हेल्पने? तर या गेगर आणि मार्सडन या दोघांच्या हेल्पने त्यांनी काय केलं? रुदरफोर्डचं स्ट्रक्चर सांगितलं. बरोबर आहे. तर हे इथपर्यंत झालं आपलं काय? रुदरफोर्ड मॉडेल ऑफ. पण यांनी काय केलं? रुदरफोर्ड सरांनी यांनी थॉम्सनचं मॉडेल फेल करून टाकलं. आपण तर पाहिलं थॉम्सन सरांचं मॉडेल काय होतं की बा ॲटम असेल, त्याच्यावर पूर्णच्या पूर्ण कोणता चार्ज राहील? पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉन अशा प्रकारे इम्बेडेड राहतील. पण या एक्सपेरिमेंट करून अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट प्रूव्ह झालं की असं स्ट्रक्चर राहू शकते. म्हणजे थॉम्सन सरांचं मॉडेल फेल करून मग सगळे लोक मान्य करायला लागले रुदरफोर्ड सरांचं ॲटॉमिक मॉडेल, जे अशा प्रकारे. याच्यामध्ये ड्रॉबॅक्स काय होते रुदरफोर्ड सरांचे? तर रुदरफोर्ड सरांना या ठिकाणी इलेक्ट्रॉनची स्टॅबिलिटी जी आहे ती एक्सप्लेन करता आली नाही की इलेक्ट्रॉन कशा प्रकारे स्टेबल असतो. जर तो शेलमध्ये फिरतो त्यामुळे त्याची एनर्जी लॉस केली पाहिजे, पण ऍक्च्युअलमध्ये मात्र तो त्याची एनर्जी काय करत नाही? लॉस करत नाही. त्यामुळे तेवढा एक पॉईंट सोडला तर बाकी रुदरफोर्ड सरांची थिअरी कशी होती? फार ॲक्युरेट होती.
पुढे चालून याच्यामध्ये शोध लागले न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन्स असतात, बरोबर आहे ना. त्यांनी सध्या तर काय कन्सिडर केलं की हा पूर्णच्या पूर्ण प्रोटॉनच आहे, कारण जर कोणता चार्ज त्यांनी कन्सिडर केला होता पॉझिटिव्ह. पुढे चालून काही घ्यायला लागलं तेही आपण पाहू. तर इथपर्यंतचा आपला या पॉईंटमध्ये आपण रुदरफोर्ड सरांची थिअरी शिकलो. तुम्हाला ती व्यवस्थित समजली असेल असं मी कन्सिडरच करतो. समजली असेल थिअरी पूर्ण व्यवस्थित. तर हे झालं आपण रुदरफोर्ड सरांचं मत. आता रुदरफोर्ड सरांचा जो ड्रॉबॅक होता इलेक्ट्रॉनची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करण्यासाठीचा, तो ड्रॉबॅक पुढच्या माणसानं कव्हर केला ज्यांचं नाव आहे नील बोहर. तर या बोहर सरांची थिअरी कशा प्रकारची आहे ती आपल्याला डिस्कस करायची. तत्पूर्वी बोहर सर काय सांगतील याच्याबद्दल. ते काय सांगतील इलेक्ट्रॉनच्या स्टॅबिलिटीबद्दल सांगतील. काय सांगतील इलेक्ट्रॉनच्या स्टॅबिलिटीबद्दल की का हा निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसच्या आतमध्ये जात नाही. जो प्रश्न रुदरफोर्ड सरांचा की हा जर याची एनर्जी लूज करत असेल तर याची एनर्जी लूज केल्यावर तो ऑब्व्हियसली कुठे गेला पाहिजे, न्यूक्लियसमध्ये गेलाच पाहिजे. पण इलेक्ट्रॉन मात्र न्यूक्लियसमध्ये जात नाही. मग तो का बरं इलेक्ट्रॉनच्या न्यूक्लियसच्या आतमध्ये जात नाही, त्याचं बंबार्डिंग का होत नाही, याचं उत्तर कोण देईल, बोहर सर देतील आपल्याला. कोण देईल ते, बोहर सर देईल. तर बोहर सरांनी 3 पॉस्टुलेट्स दिले या रिव्होल्युशनसाठी की इलेक्ट्रॉन कशा प्रकारे ॲटमच्या आतमध्ये राहतो, आणि त्या पोस्टुलेट्सचा अभ्यास आपल्याला आता पुढच्या पॉईंटमध्ये करायचा. तर ती जी नील बोहर सरांची थिअरी आहे ती आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. तोपर्यंत आपले नवनवीन व्हिडिओ असेच राहतात. आता सध्या आपण हे 18वं युनिट सुरू 18वं मागच्या सिलेबसमध्ये झालं, 15वं युनिट सुरू केलेलं आहे नवीन सिलेबसनुसार. तर आपण त्याच्यामध्ये ॲटमचं स्ट्रक्चर डिस्कस करू आहोत. हा जो युनिट आहे हा आपण फार चांगल्या प्रकारे घेऊ. का बरं चांगल्या प्रकारे, का तर आपल्याला याच्यामध्ये नीट आणि JEE वरती याच्यावरती जे क्वेश्चन्स राहतील ते पण कॅरी करायचे याच्यासोबतच. म्हणून मी तुम्हाला थिअरी पूर्ण डीपली शिकू राहतो. कारण जेवढ्या डीपली तुम्ही ही थिअरी शिकाल तेवढ्या डीपली तुम्हाला न्यूमेरिकल अंडरस्टँडिंग करण्यामध्ये सोपं जातं. ठीक आहे, चालेल. पुढच्या पॉईंटमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये आपण बोहर सरांची इंटरव्ह्यू घेऊ. थँक्यू.